नाही, 99% आपल्याकडे जे सोर्स वापरले जातील ते काय असतील, एक तर आपले स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी किंवा लुसेंटचे किंवा दिल्ली प्रकाशनाचे काही पुस्तकं किंवा जे रेफरन्स बुक येतं मोठाले, असे 3-4 सोर्सेस आहेत ज्याच्यातून तुम्हाला प्रश्न काढणार आहेत आणि ते तुम्ही सगळे वाचू शकता का नाही, मग त्याच्यासाठी काय आहे, आम्ही आहे त्याच्यासाठी. मग आपण आता आपली एक फुल लेंथ बॅच सुद्धा सुरू करतोय. एक फुल लेंथ बॅच येणार आहे आपली 1 तारखेच्या आसपास. ती बॅच अशी असणार आहे, सगळे सोर्स एकत्रित करून इतकं डिटेल आणि जबरदस्त कंटेंट देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला परत दुसरं काहीच वाचावं लागणार नाही. अशी फुल लेंथ बॅच सायन्सची आपली लवकरच लॉन्च करत आहोत. खूप जणांनी घाई केली की आता लगेच पाहिजे होती, याला पाहिजे होती, पण जोपर्यंत मी स्वतः सॅटिस्फाय होत नाही की हा मी आता पूर्ण कंटेंट दिलाय किंवा माझं पूर्ण तयारी झाली आहे, तोपर्यंत मी ती लॉन्च करण्यासाठी घाई करणार नाही. ॲटलीस्ट आपली 50-60% तरी बॅच कंप्लीट झाली पाहिजे. त्याच्यासोबतच लगेच PYQ अनालिसिस असेल, त्या टॉपिकवरती कसा प्रश्न विचारला जातो, कसा विचारू शकतात पुढे भविष्यात, असं सगळं करून आपण एक फुल लेंथ बॅच लॉन्च करत आहोत. आणि हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट मिळत राहील. त्याच्यावरती मी डेली नोट्स पण टाकतो काही महत्त्वाच्या, ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात असं तुम्हाला आहे. मग आता हे सगळं सोर्स येतं, ह्या सोर्स मधूनच प्रश्न विचारले जाणार येतं, बरोबर आहे. मग आता हा जो प्रश्न येतो केमिस्ट्रीचे, हे प्रश्न सगळे लुसेंट किंवा याचा आधार घेऊन विचारलेत. आता आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो पहा. आता एक प्रश्न कायम पडतोय, आता एक प्रश्न नेहमी पडतोय, पितळ हा मिश्र धातू आहे, तो कॉपर प्लस म्हणजे Cu प्लस Zn याच्यापासून बनतो आणि हा पर्यायामध्ये विचारतात. किंवा दुसरा आहे ब्रॉन्झ किंवा कांस्य, या संदर्भात सुद्धा विचारलं जातं Cu प्लस Sn. मग काय झालंय, आयोगाला दुसरे मिश्र धातू सापडत नाहीत का? किंवा तुम्ही कुठलंही नेटवर टाका किंवा कुठलंही पुस्तक उचका आता मार्केटमधलं, त्याच्यामध्ये मिश्र धातूंची भली मोठी लिस्ट आहे, भली मोठी लिस्ट आहे, पण आयोग हे दोनच विचारते, फिरून फिरून विचारते. कधी हे विचारते, कधी ते, कधी मग निपर गॅम याचं एक विचारते, जर्मन सिल्वरचं एक प्रश्न विचारतंय. ह्या 2-3 पशीच का फिरतंय ते, निकेल, कॉपर आणि झिंक, निकुंज हे आहे. मग ह्या 3 पशीच का फिरतंय, याचं कारण काय, मी तुम्हाला जे सांगितलं ना की एक्झामिनर कुठून तरी प्रश्न उचलून टाकतोय. तर तुम्ही जा 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये मोठ्या थेरीमध्ये कुठेतरी बारीकसे येऊन गेलंय, पितळ हा मिश्र धातू कॉपर आणि झिंक ह्या Zn पासून बनतो आणि ब्रॉन्झ हा कॉपर आणि Sn याच्या संदर्भाने अशाच ब्रॅकेटमध्ये करून दिलेलं आहे. हे दिलेलं आहे आणि ते आपण काय फोकस करत नाही आणि बाकी सगळी थेरी आहे खालीवरती आणि हेच प्रश्न तिथून तयार होतात. ते कशाला दुसरीकडून विचारतील, म्हणून हेच विचारतात. आपल्याला आता नीटची तयारी करायची असेल तर आपल्याला 100 करावे लागतील मिश्र धातू आणि त्याचं आल्निको वगैरे सगळे एकत्र कशापासून काय होतं काय नाही, पण आयोग हे दोनच का विचारतंय, करणार आपण सगळे, पण हे दोनच का फोकस करतंय याच्यावरती पण कधी विचार केला पाहिजे. मग हे कुठून विचारते, स्टेट बोर्डामधून. म्हणून स्टेट बोर्ड, एनसीईआरटी किंवा सगळे दिल्लीचे लुसेंटचे बुक, या सगळ्यातून डेटा एकत्रित करून आपण आपल्या फुल लेंथ बॅचमध्ये घेणार आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मग आता या बॅचमध्ये काय करणार आहे तुम्हाला मी, हे जे सगळं आहे, हे जे मी स्वतः कंटेंट तयार केलाय, हे सगळं तुम्हाला मी या 99 रुपयाच्याच बॅचमध्ये देणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचे असेल, गट बला तर आता घ्यायचे असेल तर पहा, नाही तर नसल होणार तर काय मी म्हणत नाही जबरदस्ती करणार, कारण पेपरला 8 दिवस येतं. पण गट कच्यांनी जर आत्ता घेतली 8 दिवसात, तर या 99 रुपयामध्ये तुम्हाला सप्टेंबर पर्यंत खूप सारा डेटा मिळेल. लुसेंटच्या काही गोष्टी आहेत ज्या कंपल्सरी विचारल्या जात आहेत, त्यानंतर दिल्ली प्रकाशनाची काही पुस्तकं आहेत नीटची, ज्याचा रेफरन्स आयोगाने कोर्टामध्ये दिला होता पिट्युटरी ग्लँड 2022च्या मुख्यच्या केसच्या संदर्भात. म्हणजे आयोग तिथलं बुक वापरलं असं त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये असं दिलंय म्हणून हे असं आहे. तर आपण ते सगळं कव्हर करणार आहोत, म्हणजे महत्त्वाचे टॉपिक या 99च्याच बॅचमध्ये आणि फुल लेंथ मध्ये ते सगळं येणार आहे. मग आता आपण कुठं होतो, आपला 23चा संपूर्ण पेपर झालेला आहे आणि आता 23च्या गटकचं जर पाहायला गेलं तर आपलं लेक्चर खूप मोठं होईल. त्यामुळे आता आपण येथेच थांबूया. फक्त एक लक्षात ठेवा की गटकचं सुद्धा ॲनालिसिस किंवा काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा दिलेले आहेत. याच्यातून कसा प्रश्न तयार होतो आणि कसं आपण ॲनालिसिस करतो ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये
क्लिअर झालेले आहेत. चला आजच्या लेक्चरमध्ये येथेच थांबूया. सर्वांना गट ब च्या साठी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण गट क च्या मुख्यपर्यंत असेच सोबत राहणार आहोत. पण तुम्हाला एक साथ करायची आहे, आपण आपल्या YouTube चॅनलची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा, ॲपची लिंक शेअर करा.